नमस्कार. व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी कुरकुरीत आणि गरमागरम खावंसं वाटत असेल तर त्यासाठी आज आपण सोडा न वापरता एकदम कुरकुरीत आणि चविष्ट अशी घोसावळी भजी बनवणार आहोत. आता ही भजी बनवण्याकरता एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. यामध्येच 1.5 चमचा एवढं आपल्याला तांदळाची पिठी घालायची आहे. तांदळाच्या पिठामुळे भजी छान अशी कुरकुरीत बनतात. यामध्येच 1 छोटा चमचा घरगुती लाल तिखट, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 छोटा चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 छोटा चमचा आपल्याला इथे ओवा घालायचा आहे. थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये मोठा अर्धा चमचा एवढं अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपल्याला एकदम जास्त पाणी घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून यामधील गाठी मोडत आपल्याला एकदम घट्टसर असं बॅटर बनवायचं आहे. यामध्ये आपण जरासुद्धा सोडा घालणार नाही, त्यामुळे 3 ते 4 मिनिट हे बॅटर छान असं विस्करने फेटून घ्यायचं आहे. भज्यांना एकदम पातळ आवरण बनवण्याकरता आपल्याला अशा पद्धतीने बॅटर हवं. तर बघा, चमच्यावरती घेतलं तर अगदी खाली अलगद पडतं. उलटा चमचा करून बोट फिरवलं तर ही लाईन आपली लवकर पुसली जात नाही. यानंतर हे बॅटर आपल्याला 5 मिनिट असं झाकून ठेवायचं आहे. मी इथे 2 मध्यम आकाराची घोसावळी घेतलेली आहे. ही जास्त मोठीही नाही किंवा जास्त कोवळी देखील नाही. आता या घोसावळीच्या शेंडाकडील भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे. घोसावळी घेतल्यानंतर ती दोन्हीही घोसावळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता इथे दाखवल्याप्रमाणे जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने आपल्याला चकत्या कापून घ्यायच्या आहेत. याआधी जरासुद्धा पाण्याचा वापर न करता गाड्यावर मिळतात तशीच कुरकुरीत कांदाची खेकडा भजी बनवून दाखवलेली आहे. तो ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर बघा, यातील एक घोसावळं मी अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे. लगेचच याची भजी बनवायला घेऊयात. या बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचाभर गरमागरम तेल घालून छान असं पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. यामध्ये सोडा न घातल्यामुळे गरम तेल वापरायचं आहे. आता बघा, यामध्ये या घोसावळीच्या चकल्या अशा पद्धतीने घालायच्या आहे. एक चकली अशा पद्धतीने पिठामध्ये बुडवायची आहे. एक्स्ट्राचं पीठ आपल्याला याचं काढून घ्यायचं आहे. गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल छान असं गरम झालेलं आहे. लगेचच यामध्ये आपण घोसावळी भजी सोडून घेऊयात. तेलात भजी सोडण्यापूर्वी तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. तेल जास्त गरम झालं तर भजी बाहेरून जळतात आणि आतून कच्ची राहतात. तर कमी गरम असेल तर तेल जास्त पितात. त्यामुळे आपल्याला मध्यमच तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर बाहेरील आवरण हे थोडंसं कडक जाणवल्यावर आपल्याला सर्व भजी उलटून घ्यायची आहे. आता भजी आपल्याला थोड्या वेळाने उलटपालट करून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर बघा, छान असा सोनेरी रंग यायला लागला की मस्त याचं आवरण कुरकुरीत होतं. लगेचच भजी चाळणीवरती काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल निथळून जाईल. भजी बनवायला फक्त 10 ते 15 मिनटं लागतात आणि तेलकटही जास्त होत नाही. त्यामुळे ही भजी नक्की बनवून पहा. तर याच पद्धतीने बघा, तर उरलेलं जे घोसावळं होतं ते थोडंसं मी तिरकं चकल्यांमध्ये कापलेलं आहे. आता ते सुद्धा आपण भजी याची बनवून घेऊयात. जरासुद्धा सोडा न घालता ही भजी तुम्ही पाहू शकता एकदम अशी टम्म फुललेली आहेत. नेहमी कांदा भजी खाण्यापेक्षा अशी वेगळ्या पद्धतीने भजी तुम्ही नक्की बनवून पहा. ही भजी खूप छान लागतात. सुरुवातीला साधारण 3 ते 4 मिनिटांनी भजी आपल्याला सर्व उलटून घ्यायची आहे. उलटपालट करून हे भजी आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता कुठलीही भजी असो त्यासोबत आपल्याला हिरव्या मिरच्या तळलेल्या पाहिजेच, म्हणजे त्याची चव एकदम दुप्पट होते. तर साधारण 10 ते 12 हिरव्या मिरच्या मध्यम तिखटाच्या घेतलेल्या आहेत. त्याला मधोमध असं कट देऊन घेतलेलं आहे. आता या मिरच्यासुद्धा ह्या भज्यांसोबत आपण तळून घेऊयात. भजी अर्धवट तळल्यानंतरच यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. तर छान अशी कुरकुरीत भजी तळून झालेत, काढून घेऊयात. भजी छान अशी कुरकुरीत आणि टम्म फुललेली आहे. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून पहा. आता ह्या ज्या मिरच्या आहेत तर यामध्ये आपल्याला गरम असतानाच मीठ घालायचं आहे. घोसावळ्याच्या भज्यांची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ सोप्या पद्धतीने पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.